सर, आज नवनिर्वाचित नगरसेवकांचं तुम्ही अभिनंदन केलंय. काय नेमकं मार्गदर्शन केलंय? मुंबईतनं जवळपास 29 नगरसेवक तुमचे निवडून आलेले आहेत. नव्याने सर्व निवडून आलेले नगरसेवक काही जुनेही आहेत त्याच्यात, त्यांचं अभिनंदन केलं, शुभेच्छाही दिल्या आणि त्यांचं थोडंसं म्हणजे मार्गदर्शन की आता निवडून आल्यानंतर वॉर्डच्या समस्या प्रश्न, मग तात्काळ सुटणारे प्रश्न, शॉर्ट टर्म, मिड टर्म, लाँग टर्म अशा प्रकारचे टप्पे करून या ठिकाणी वॉर्डमध्ये त्यांच्या प्रभागामध्ये लोकांमध्ये आमूलाग्र बदल झालेला, म्हणजे वार्डामध्ये एक स्वच्छतेवर जास्त भर देणे, छोट्या छोट्या गोष्टी आहे, पिण्याचं पाणी असेल, रस्ते चांगले असतील, या ठिकाणी उद्यानाचं डागडुजी असेल, या ज्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत त्याला तात्काळ फोकस करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. आणि मग काही अशी ठोस कामं, एक 3-4 ठोस कामं मोठी वॉर्डमध्ये आत्तापासून प्रस्तावित केली पाहिजे, जेणेकरून कायमची लोकांसाठी ती उपयोगी ठरतील आणि कायमची त्याची एक त्या वॉर्डाची ओळख आणि नगरसेवकाची ओळख ही होईल. आणि त्याचबरोबर आम्ही शासनाने घेतलेले जे निर्णय आहेत, ओसी देण्याच्या इमारतींना 20,000 इमारतींना ओसी देण्याचा निर्णय, पागडीमुक्त मुंबई करण्याचा निर्णय, त्याचबरोबर SRAचे रखडलेले प्रकल्प, रिडेव्हलपमेंटचे रखडलेले प्रकल्प, याला देखील त्यांच्या वार्डामध्ये जे अशा प्रकारचे प्रकल्प आहेत त्याला देखील चालना देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. आणि एकंदरीत वॉर्डचा एकदम कायापालट कसा होईल या दृष्टीने आपला वॉर्ड चकाचक कसा होईल आणि लोकांमध्ये एक भावना निर्माण झाली पाहिजे की आपला वॉर्ड सगळ्यात आदर्श, म्हणजे एक प्रकारचं एक प्रत्येक नगरसेवकाने याच्यामध्ये विकासाची स्पर्धा लागली पाहिजे. कारण मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलेला आहे आणि भावनिक मुद्दे जे काढले होते त्याला नाकारलेला आहे आणि अँटी डेव्हलपमेंट ज्यांची भूमिका होती त्यांना नाकारलं आणि विकासाला स्वीकारलेलं आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल राहणं आणि वार्डाचा विकास करणं, मुंबई शहराचा विकास करणं एक मोठी संधी मिळालेली आहे महायुतीला आणि या संधीचं सोनं करणं हे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या सूचना त्यांना मी दिलेल्या आहेत. उद्याच यांचा गट देखील शिवसेनेचा कोकण भवनमध्ये जो आपण रजिस्टर करतो तो देखील करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकंदरीत मुंबईकरांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम आमच्या नगरसेवकांनी, शिवसेनेच्या महायुतीच्या नगरसेवकांनी करावं अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर मला आनंदही आहे, समाधान आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष 1 नंबरचा पक्ष आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून अतिशय कमी वेळामध्ये पुढे आलेला पक्ष आहे. त्याचाही मला आनंद आणि समाधान आहे. कारण आपण पाहिलं की विधानसभेत देखील शिवसेना 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला, ग्रामपंचायतीमध्ये 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि नगर परिषदांमध्ये देखील 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि आता महापालिकांमध्ये देखील 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना ठरलेला आहे. खरं म्हणजे ही उद्याच्या लोकसभेची आणि विधानसभेची पायाभरणी आहे आणि म्हणून नगरसेवक जे आहेत सर्व राज्यभरातले त्यांनी आपापल्या महापालिकांमध्ये चांगलं काम केलं पाहिजे आणि एक आदर्श वॉर्ड निर्माण झाले पाहिजेत, आदर्श नगरसेवक म्हणून काम केलं पाहिजे, जेणेकरून लोकांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण होईल आणि आपण निवडून दिलेला नगरसेवक आणि आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी कसा योग्य आहे हे देखील लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारचं मी मार्गदर्शन त्यांना केलेलं आहे. आणि त्याचबरोबर शिवसेनेला कुठेही गालबोट लागता कामा नये. कारण
शिवसेना एक शिस्तीने चालणारा, बाळासाहेबांच्या, आनंदीगे साहेबांच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे आणि त्यामुळे तुमच्या वागण्यावर, बोलण्यावर प्रत्येक नागरिकाचं बारीक लक्ष आहे आणि त्यामुळे कुठंही नागरिकांना तुमच्या कृतीने त्रास होता कामा नये, नागरिकांच्या कुठे भावना दुखावता कामा नये, त्यांना असं वाटतं कामा नये की आम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी चांगलाच वाटला पाहिजे आणि म्हणूनच कुठेही शिवसेनेच्या नावाला गालबोट लागेल असं कृत्यही कुठल्याही नगरसेवकाकडून होता कामा नये अशी मी सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना तुम्ही प्रामुख्याने घेतलात आणि यामध्ये 29 नगरसेवकांपैकी 19 लाडक्या बहिणी आल्या, कुठेतरी लाडके भाऊ मागे पडले का? लाडके बहीण योजना तर सगळीकडेच एक गेम चेंजर ठरली आहे, विधानसभेत पण आणि नगर परिषद पण आणि आत्ता पण. आणि आमच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांपैकी 19 लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी भाऊ सगळे मिळून काम करतील चांगलं. 29 महानगरपालिकांचा निकाल लागलेला आहे. शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले आहेत. हा खूप मोठा बदल आहे. खरं लोकांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे, लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि माझ्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचं कारकीर्द आपण पाहिली, त्यामध्ये काम केलं. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. आमचं 3.5 वर्षाचं जे कारकीर्द आहे याला लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये शिवसेनेला देखील आतापर्यंतच्या इतिहासामध्ये खूप जास्त नगरसेवक, 400पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आलेले आहेत. या निवडणुकांमध्ये 20 नवे चेहरे आपल्याला मिळालेले आहेत आणि जे जुने आहेत त्यांना कुठेतरी आता यामधनं आत्मपरीक्षण करण्याची गरज वाटते का? नाही, आता दिलेला जनतेने कौल आम्ही मान्य केलेला आहे. आता जिथं कुठं त्रुटी राहिलेल्या आहेत, कुठं काय राहून गेलेलं आहे, कुठे काही उणिवा असतील त्या दुरुस्त केल्या जातील. सर, या सर्व गोष्टींना हॉटेलमध्ये नगरसेवक ठेवण्यापासून या 3 दिवस जे हटवले नगरसेवक होते, विरोधक टीका करतात की शिवसेना घाबरलेली आहे, त्यांचे नगरसेवक भविष्यात नॉट रिचेबल राहू शकतात असे आरोप जे आहेत आता विरोधक तुमच्यावरती करतात, शिवसेनेवरती करतात. अरे, शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? शिवसेनेला लोक घाबरतात आणि तुम्हाला सांगतो आम्ही नवीन निवडून आलेत नगरसेवक, नवीन एकत्र बाबा चला ओळखी पाळखी बोलणं चालणं, एक दुसऱ्याचं विचाराचं देवाणघेवाण, बाबा काम कसं करायचं, जे जुने नगरसेवक ते प्रस्ताव कसे बनवायचे. आमचे जे जुने नगरसेवक आहेत, आमचे इथं आमच्या शीतलताई आहेत, राहुलजी आहेत, यांचं आपल्या त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन होतं आहे. बाबा कसे प्रस्ताव बनवणे, कसं आपलं निधीचं प्रोव्हिजन करणे, या सगळ्या गोष्टी आहेत आणि एकत्र सगळ्या ठेवल्याने काय त्याच्यामध्ये असं काय नाही. मला यांना भेटायचं होतं येऊन, उद्या गट फॉर्मेशन करायचं आहे. त्यामुळे इतके दिवस निवडणुकीमध्ये सगळे ते बिझी होते, थोडा वेगळा आनंद यामध्ये काय. ठाणे तुमचा बालेकिल्ला आहे आणि त्या बालेकिल्ल्यामध्ये ठाणे तुमचा बालेकिल्ला आहे. तुमच्या बालेकिल्ल्यामध्ये लाकडांची अवघी हाताच्या बोटावर मोजली एकच निवडून आला. आणि पण मुंबईचा ते बोलत की मुंबई आमचा बालेकिल्ला, पण तुम्ही इकडे मुंबई बालेकिल्ल्यामध्ये आम्ही 29 नगरसेवक निवडून आणलेले आहेत आणि हा जनतेचा आशीर्वाद आहे आणि जनतेने आमचं काम स्वीकारलेलं आहे आणि त्यांचं नाकारलेलं आहे. संजय राऊत आज अरे जाऊ दे. तर शिवसैनिकांच्या भावना आहेत की मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा असावा. शिवसैनिकांची भावना, कारण बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, महायुतीचा होईल. ऑपरेशन टायगर सर्व शिवसैनिकांना भविष्यात बघायला मिळेल का? काही संपर्कात आहेत का? अरे बाबा, आजच्या पुरतं कोण नॉट रिचेबल, आमचे सगळे इथं आहे. आता खरं म्हणजे बघा, तुम्हाला सांगतो, हे आता त्यांना त्यांची भीती आहे, त्यांच्या नगरसेवक, त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवायचे. मैंने जो नए चुनकर जो आए हैं, कौन है रे, नए जो चुनकर जो लोग आए हैं उनको मार्गदर्शन करना था और उनको यहाँ पर सब इकट्ठा हो गए, साथ में आए. बहुत दिन से चुनाव में बिजी थे, एक अलग साथ में आ जाएंगे तो वार्ड में कैसा काम करना है, वार्ड में डेवलपमेंट करना है, शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉन्ग टर्म, ऐसा जो काम है उसको एक फेज़ में सब प्रस्ताव बनाना और उसका वार्ड को डेवलप करना. लोगों में एक भावना निर्माण होनी चाहिए कि जो चुनकर नगरसेवक दिया है वो हमने अच्छा दिया है.
एक आदर्श लोक प्रतिनिधि दिया है, ऐसी भावना लोगों में निर्माण होनी चाहिए। और वार्ड में जितने भी काम है उसको जल्द से जल्द हमें आगे कैसे बढ़ाएंगे, ये मैंने उनको कहा है। और राज्य सरकार के माध्यम से भी उनको मदद हो जाएगी, हमारे नगर विकास विभाग के माध्यम से होगी। जहाँ SRA प्रकल्प प्रलंबित है, रीडेवलपमेंट के प्रोजेक्ट प्रलंबित हैं, उसको चालना देने का काम कैसे करना है, उनको आगे बढ़ाने की सूचना मैंने दी है, ताकि लोगों में एक ऐसी भावना हो जाए कि ये नगर सेवक हमारे लिए बहुत ही कारगर साबित हो रहा है, हमारा वार्ड अच्छा हो रहा है, वार्ड में डेवलपमेंट हो रही है। ये मार्गदर्शन ये एक मिनट ये जो जीत है महाराष्ट्र में शिवसेना को सेकंड लार्जेस्ट पार्टी के रूप में मिली है, मैं इसलिए मैं कहूँगा, मैं हमारे हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी के आशीर्वाद से और हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन में ये शिवसेना को बड़ी जीत पूरे राज्य में मिल गई है। सेकंड लार्जेस्ट पार्टी शिवसेना भारतीय जनता पार्टी के बाद सेकंड लार्जेस्ट पार्टी के रूप में उभर चुकी है। इसका भी मुझे बेहद आनंद भी है, बेहद खुशी भी है। की हम बात करते हैं, वो लेगेसी भी अब आपको मिल चुके हैं। हम ये माने कि अब इतना अच्छा रिजल्ट आया, उसके बाद लेट बाला साहब ठाकरे की जो लेगेसी है वो आपको मिल चुकी है। देखिए, अभी हम लोग तो बाला साहब ठाकरे जी का ही विचार को आगे बढ़ा रहे हैं, उनके ही विचार आगे बढ़ा रहे हैं और उनके विचार को ही लोगों ने स्वीकारा है, डेवलपमेंट को स्वीकारा है, एंटी डेवलपमेंट को नकारा है और भावनिक मुद्दों को नकार दिया है। उन्होंने सिर्फ और सिर्फ मुंबई वासियों ने डेवलपमेंट को स्वीकार किया है। सर मेयर कौन बनेगा? सर मुंबई का मेयर किसका होगा? सर मुंबई का मेयर ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर सगळीकडे महायुतीचाच महापौर होणार, मुंबईत पण महायुतीचा।